उपस्थित सज्जन हो, आमचे व्यवसायी मित्र श्रीधर सोपानराव भोसले, राहणार सरकोली, तालुका पंढरपूर, या एका लहानशा खेड्यातून मंगळवेढा या तालुक्याच्या गावी त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर सर्व्हिस निमित्त मंगळवेढ्याला आले. एक साधा सरळ मित्र सर्व्हिसच्या निमित्तानं मंगळवेढ्याला आला आणि त्यांना मंगळवेढा इंग्लिश स्कूल मंगळवेढा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय दलित मित्र कदम गुरुजी यांनी त्यांना त्यांच्यातली गुणवत्ता ओळखून सेवा करण्याची संधी दिली. शिक्षक म्हणून ते इंग्लिश स्कूलमध्ये 1971 साली रुजू झाले. आम्ही त्यावेळेला इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून सेवा करीत होतो. थोडे ज्येष्ठ शिक्षक होतो. विद्यार्थ्यांना दैवत, विद्यालयाला मंदिर मानणारा हा आमचा चिरतरुण मित्र खेड्यातून येतो काय आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि मित्राच्या वलयामध्ये तो सामील होतो काय, वाळूतल्या गप्पामध्ये तो सामील होतो काय, हे सगळं आम्हाला विशेष वाटतंय. आज त्यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं हा अमृत महोत्सवी सोहळा येथे साजरा होत आहे. आयुष्यात विज्ञाननिष्ठ म्हणून ते आयुष्य जगले. शिक्षक असताना काहीतरी आपण विद्यार्थ्यांना द्यावं, समाजाचं काहीतरी देणं लागतो या जाणीवेनं विद्यार्थ्यांना त्यांनी प्रेरित केलं. आपला अध्ययनाचा विषय अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी शिकवला. प्रयोग, निरीक्षण, परीक्षण आणि शेवटी निर्णय म्हणजे कन्फ्युजन यासाठी ते ठाम असायचे. विद्यार्थ्यांना विज्ञानाची जोडी त्यांनी लावली, गणिताची गोडी लावली. त्यांची सहधर्मचारिणी अजिता म्हणजे आमची माझी विद्यार्थिनी कदम गुरुजींची कन्या योगायोगानं धर्मपत्नी म्हणून त्यांना मिळाली. हा दुग्ध दर्शकाला योग म्हणायचा. भोसले सरांनी केवळ वाचीवीर न राहता म्हणजे गप्पा मारण्यात न रमता, वाचीवीर न राहता ते कृतीवीर म्हणून आयुष्य जगले. शिक्षण क्षेत्रामध्ये, समाजामध्ये, मित्रामध्ये, कुटुंबियांमध्ये, नातेवाईकांमध्ये त्यांच्या अडीअडचणी त्यांनी समजून जाणून घेतल्या. वेळ प्रसंगी त्यांना आर्थिक सहाय्य केलं. हा असा कुटुंबवत्सल माणूस आहे. आपल्या कुटुंबाकडेही त्यांनी लक्ष दिलं. अगदी नाथ केंद्रामध्ये, मंगळवेढा केंद्रामध्ये इंग्लिश स्कूलमध्ये त्यांची नाथ होती ज्ञानेश्वरी. तिनं बोर्डामध्ये नंबर आणला. इंग्लिश स्कूलच्या यशोगाथेमध्ये उत्तम भरारी घेतली आणि एक यशाचा तुरा खोल. आमच्या या चिरतरुण सच्चा दिलदार भोसले सर, श्रीधर भोसले सर यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त माझ्या वैयक्तिक आणि माझ्या कुटुंबियांकडून हार्दिक शुभेच्छा. त्यांना इथून पुढचं आयुष्य आरोग्य संपन्न, उदंड आणि सुखासमाधानाचं लाभावं आणि परमेश्वरचरणी प्रार्थना तुकाराम महाराजांची क्षमा मागून थोडासा बदल करतो मी आणि त्यांच्या बद्दल अधिष्ठ चिंतितो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या सुवृद्धा श्रीधराशी. जय भवानी, जय महाराष्ट्र.